लासूर येथील मका खरेदीदारांनी लूट थांबवावी. 29 सप्टेंबर रोजी गंगापूर तहसील कार्यालय, विशाल लांडगे, राजू बारवाल, संदीप चव्हाण या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर आत्मदहन आंदोलन करून शासनाला वेठीस धरले होते. शेतकऱ्याचे अनुदान त्वरित मिळावं, मका खरेदी केंद्र चालू व्हावे तसेच मकाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलनाची खास मागणी होती. आंदोलनाचा फलित म्हणून सध्या तरी शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा होत आहे. तसेच शासकीय मका खरेदी केंद्रही चालू झाले आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्याला माल विक्री करावा असे आवाहन या आंदोलकांनी सिद्धनाथ वडगाव येथे केले आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत, संभाजीनगर. गरीब असो या श्रीमंत, सर्वांना समानतेचं जीवन जगण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहीतच असेल की आपण मागील 15 दिवसापूर्वी गंगापूर तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये शेतकरी आत्मदहन आंदोलन ठेवले होते. त्यावेळी आपल्या प्रमुख मागण्या होत्या की अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, रब्बीसाठी आपल्याला रब्बीमध्ये पीक पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये मदत करण्यात यावी. आणि तिसरी आपली मागणी होती की मका खरेदी केंद्र सुरू करावे, कारण की मार्केटमध्ये मकाला फक्त 1200 ते 1300 रुपये कवडीमोल भाव मिळत आहे. तर आपल्या दोन्ही मागण्या 8 दिवसापूर्वी पूर्ण झाल्या. सर्व शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी वितरित करण्यात आले. आता जो दुसरा टप्पा आहे EKYC झाल्यानंतर तेही अनुदान वितरित होईल. त्याच्या याद्या सर्व माई सेवा केंद्रावर प्राप्त आहे. आणि आपली जी मागणी होती तिसरी मका खरेदी केंद्र, तर तेही सरकारने या ठिकाणी सुरू केले आहे. सरकारचा हमी भाव 2400. मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की कवडीमोल भावाने आपली मका विकण्यापेक्षा शासकीय खरेदी केंद्रावर आपली मका विका. मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल, कारण की 1200 आणि 1300 आणि 2400 यामध्ये 50% तफावत आहे. आता खरेदी मागील वर्षी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी असायची, परंतु हे पहिलं वर्ष असं आहे की बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी होणार आहे. त्यामुळे ज्या बी दिवशी खरेदी विक्री संघात येणार 1-2 दिवसात बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होईल तर नोंदणी सुरू होईल. त्यासाठी आपला पीक पेरा म्हणजे पीक पाणी असलेला पीक पेरा, त्यानंतर आधार कार्ड आणि स्वतः शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक करून नोंदणी करावी. हेक्टरी जी काही मर्यादा आलेली आहे 20-25 क्विंटल तिची वाढ करण्यात यावी अशी आपण मागणी करणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची मका विकली त्यांना हमी भावाप्रमाणे भावांतर योजना लागू करावी. मार्केटची पावती त्यांनी दाखवल्यानंतर जो काही डिफरंट भावामध्ये आणि हमी भावामध्ये जो काही डिफरंट असेल तो शेतकऱ्यांना देण्यात यावा, कारण की यावर्षी पावसामुळे उत्पन्न घटलं आहे. तरी मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती करतो की आपली मका कवडीमोल भावाने विकल्यापेक्षा हमी भाव 2400 रुपये सरकारने जाहीर केलेला आहे. 2 दिवसात खरेदी विक्री संघ सुरू होतील, नोंदणी सुरू होईल. आपण नोंदणी करून शासनाला मका विकावी. धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. आपण जे आंदोलन केलं होतं त्याचं हे फलित म्हणशान का नेमकं काय म्हणशान? शेतकरी एकजुटीचा विजय झाला असून आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, अनुदान त्वरित वितरित झालं. त्यानंतर आमची दुसरी मागणी होती रब्बी पिकासाठी म्हणजे पीक पेरणीसाठी अनुदान द्यावं, तर हेक्टरी 10,000 रुपये ते पण देण्यात आले. त्यानंतर आमची तिसरी मागणी होती मका खरेदी केंद्र सुरू करा, कारण की आपण बघतो शासनाने 2400 रुपये हमी भाव जरी जाहीर केला असला तरी बाहेर सर्व ठिकाणी आणि त्यातल्या त्यात लासूर मार्केट कमिटीविषयी बोलायचं झालं तर युनियन केलेलं आहे सर्व व्यापाऱ्यांनी. जर वैदापूरला मक्का 1500 गेली, गंगापूरला 1500 गेली, देवगावला 1500 गेली, लासूरलाच 1200 का विकते? हे शेतकऱ्यांना दिवसा लुटत आहे. त्यामुळं तिथं सुद्धा मार्केट कमिटीला आम्ही एक निवेदन देणार आहे का ज्या आपल्या आजूबाजूला बाजार समिती आहे त्यांच्याच भावानुसार लासूरला खरेदी झाली पाहिजे, अन्यथा मार्केट सुद्धा एक दिवस बंद पाडून टाकू. त्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र जो लढा दिला त्याला यश आलं आहे. आपण हमी भावानेच मक्का विकावी व्यापाऱ्यांना विकण्यापेक्षा. इथून पुढे शेतकऱ्यांना जे बी काही लाभ मिळणार आहे तो सुरळीत आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय सूचित करशाल? हे बघा, आम्ही शेतकरी पुत्र आहे. ज्यावेळी शेतकऱ्यावर संकट येईल, लढायचा प्रश्न येईल, त्यावेळेस आम्ही छातीचा कोट करून सर्वप्रथम हजर असू. आणि शेतकरी बांधवांना पण माहिती आहे कोण कोणासाठी कसं लढतं. त्यामुळे शेतकरी सुद्धा एकजुटीने आमच्यासोबत ज्यावेळी आवाज दिला त्यावेळेस हजर राहतात. त्यामुळे त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो.